आणि अजित पवार यांनी पुण्यामध्ये केलेल्या या हल्ल्यानं भाजप दुखावलेली दिसते। कारण चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा अजित पवार यांना उत्तर दिले आणि संजय शिरसाट शिवसेनेचे मंत्री भाजपच्या मदतीला धावून आले। अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादांनी बोलायला नको आहे कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे। आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। तुम्ही तर अशा लोकांना मांडी लावून बसले होते की ज्यांना लोक आता झिडकारतायत। आपलं ते लेकरू दुसऱ्याचं ते कार्ट, ही काय पद्धत आहे? कोणती चौकशी संपलेली नाही हे तुम्हाला माहित नाही? सगळं माहित असून निवडणुकीच्या तोंडावर असे काहीतरी गोष्टी काढायच्या आणि लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रकार करायचा, ही जी तुमची जी रणनीती आहे ना ती लोकांनी ओळखलेली आहे। आता लोक या बाबीकडे लक्ष सुद्धा देत नाहीत।